माननीय गोपालबाबा वलंकर यांच्या समाधीस्थळी इथं दाखल झालेलो आहोत। गोपालबाबा वलंकर यांचं महार रेजिमेंट स्थापन करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी मालोजी सपकाळ सुभेदार मेजर यांच्यासोबत खूप मोठं योगदान आहे आणि ते योगदान बघून आम्ही महार रेजिमेंटचे सैनिक असल्या कारणाने या नात्याने आज रावढळ या गावी येऊन गोपालबाबा वलंकर यांच्या समाधीस्थानी आम्ही पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि यानंतरचा कार्यक्रम आम्ही लगेचच 14 तळे या ठिकाणी 99वा स्मृती दिन या कार्यक्रमासाठी आम्ही दाखल होत आहोत। तरी उपस्थित सर्व सैनिक बांधव आणि रावढळ गावचे रहिवासी आपण या ठिकाणी गोपालबाबा वलंकर यांना एक सामूहिक सलामीचं इथं आयोजन केलेलं आहे। माझ्यासोबत आहेत लॉर्ड बुद्ध टीव्हीचे कॅमेरामॅन मानोदकर साहेब। तरी आता आपण एक सलामी देऊया। माझ्यासोबत एक मिनिट माननीय गोपाल बाबा वलंकर साहब को सलामी देंगे। सलामी। जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा माननीय गोपालबाबा वलंकर साहेबांचा माननीय गोपालबाबा वलंकर साहेबांचा माननीय गोपालबाबा वलंकर साहेबांचा महार रेजिमेंट की जय महार रेजिमेंट की जय महार रेजिमेंट की जय भारत देशाचा भारत देशाचा भारत देशाचा जय भीम जय भारत जय भारत। सर्व सैनिक बंधू भगिनी सैनिक रावळगावचे रहिवासी बहुजन सेनेचे संस्थापक महार भूमिपुत्र दीपेशजी जाधव साहेब, आज आपण या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचं आणि एक वैशिष्ट्यपूर्ण बाबासाहेबांच्या चळवळीतलं आणि बाबासाहेबांच्या सांगत काम करणारं वलंकर सर याला आपण आपल्या मानवं दिलेले आहे। तर अखिल भारतीय समता सैनिक दलाच्या वतीने आम्हीसुद्धा सैनिक एक गाडीवरून येणार होते, पण इथं उशीर झाला, दुपारचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे येऊ शकलो नाही। पण जाधव साहेबांवर आम्ही दोन लोक आलो आणि आपल्या सहकार्याने आपण सर्वांनी सलामी दिली। त्याबद्दल दीपेशजी जाधव यांचं आम्ही समता सैनिक दलाच्या वतीने त्यांना ह्या कार्याचा शुभेच्छा देतो। ह्या रहिवासी लोकांनासुद्धा आमच्या समता सैनिक दलाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण मंडळी या कार्यक्रमात आपल्याबरोबर सहभागी झाला त्याबद्दल तुमचंही धन्यवाद। तुम्हाला ते आपण ते सांगतो। जय भीम जय जय संविधान जय आमचे फायटर आहे भारत देशाचा भारत देशाचा महार रेजिमेंट की बोलो बोलो जोर से हमें आवाज जाना नहीं बोलते चलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा महार रेजिमेंट की जय महार रेजिमेंट की जय। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत देशाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, मार रेजिमेंटचा, मार रेजिमेंटचा, मार रेजिमेंटचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत देशाचा, भारत देशाचा, महार रेजिमेंटची, महार रेजिमेंटची, महार रेजिमेंटची, महार रेजिमेंटची, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारत देशाचा, Red down, red, raise up, red, सावधान, मारगान होगा, मारगान शुरू करेंगे, मारगान शुरू कर, 1, 2, 3, कठिनाई से कभी न डरते, कठिनाई से कभी न, संगत संगत प्यारी रहे ध्यान जाग सादगी लावे, वैष्णव को हम दूर भगावे, ध्यान जाग सादगी लावे, वैष्णव को हम दूर भगावे, सैनिक हम महाधारण दे हमारा, जन सेवा संकल्प हमारा, ब्रह्मचार्य से नितरित रहकर रहे सत्य पर दृढ़ हम वीर भारत के बालक हम, है महार सैनिक हम महार सैनिक को अति प्यारा, मरुन रंग का ध्वज है न्यारा, महार सैनिक को अति प्यारा, मरुन रंग का ध्वज है न्यारा, सैनिक शक्ति प्रबलता दोता, सैनिक शक्ति प्रबलता दोता, झंडा ऊंचा वर, भूमि सेवा हित करते, मातृभूमि सेवा हित करते, हमारा दम कर सम सम सम। सावधान, red, राष्ट्रगान शुरू करेंगे, राष्ट्रगान शुरू कर, अधिनायक जय हे भारत भाग्य, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे गाये, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण
दाता भारत देशाचा भारत देशाचा भारत देशाचा भारत की भारत की भारत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्ये मध्ये अभिवादेमि स्वाखाता भगवतो धम्मो धम्मं नमस्वामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि नमो
धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि महार रेजिमेंट सावधान महावीर चक्र विजेते सोलर मेजर ऑर्डिनरी कैप्टन कृष्णा सोरने साहब फर्स्ट महार बटालियन को सलामी देगा। सामने शौर्य विजेते मिळालेला पद आहे त्यांना आपल्या आपल्या नजरेमध्ये जर असेल तर ते आपण निदर्शनास आणावं। काय होतंय की आम्ही जेव्हा हे क्रिया आता कार्यक्रम करायला सुरुवात करतो, जेव्हा हातून वेळ निघून जाते त्याच्यानंतर आम्हाला सुझाव येतात आणि विनंती करतो या स्टेजवरूनच की आपण आपल्या शौर्यांचा वीर योद्ध्यांचा इतिहास आपल्यालाच समोर न्यायचा आहे। त्यासाठी आपण जे जे इव्हेंट्स आपल्यासोबत झालेले आहे, आपल्या आधी झालेले आहे, रेजिमेंटमध्ये झालेले आहे, जे आम्हालाही माहीत नाही कारण मी तर 95 मध्ये रेजिमेंटमध्ये आलो, त्याच्या आधीचा इतिहास मला माहीत नाही, पण त्याच्या आधीचा जो इतिहास यांनी बनवलेला आहे त्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आमचा इतिहास हा पुढे जाईल। कारण बाबासाहेबांनी 1941 मध्ये जे स्वप्न आपल्याला दिलेलं आहे महार रेजिमेंट स्थापन करून, याच्या आधी कितीतरी प्रयत्न झालेले आहे। आज आपण वलणगाव सरकरांकडे आपण गेलेलो होतं, वलणगावबांकडे ज्यांनी रामजी बाबांनी आपल्यासाठी रेजिमेंटची स्थापना उभारण्यासाठी कितीतरी कष्ट घेतलेले होते, आपण त्यांनाही विसरून चालणार नाही। महार रेजिमेंटची स्थापना बाबासाहेबांच्या कृतीतून जरी झाली तरी प्रेरणा रामजी बाबाच होते, त्यांच्याच प्रेरणेमधून आपल्याला ही रेजिमेंट आज पाहावयास मिळते। आणि आपली रेजिमेंट 1941ला इस्टॅब्लिश झाली आणि द्वितीय विश्वयुद्धामध्ये सहभागी झालोय आपण।
आणि विश्वविद्यामध्ये आपण जे बाकी रेजिमेंट एवढे 200-300 वर्षाची सांगतात त्यांना लाजवेल असे अवॉर्ड आपल्याकडे आहे. पण आपला इतिहासच आपल्याला माहीत होत नाही आहे आणि तो इतिहास आपल्याला प्रकाश झोतात आणायचा आहे. आपण महाडमध्ये कितीतरीदा आलोय, पण आपल्याला हाकेच्या अंतरावर असलेलं सोनवणे साहेबांचं स्थान आपल्याला म्हणजे दुर्लक्षित होतंय. ते आज याच प्रचित्यानं आपल्याला समोर आणता आलंय आणि यामध्ये सर्वांचंच मी सहर्ष स्वागत करतोय आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती लावली त्याबद्दल आपण आपले सर्वांचेच आभारही व्यक्त करतोय. तर मी कार्यक्रमाला जास्त वेळ न खिचता आजच्या कार्यक्रमाला जास्त वेळ न खिचता मी आज आपल्या फर्स्ट महारचे कॅप्टन विजय जाधव साहेब यांना आमंत्रित करतो की त्यांनी साहेबांच्या इतिहासावर आपल्याला काही मार्गदर्शन करावं. मला साहेबांचा इतिहास आधी समोर आणायचा आहे, त्यानंतर आपण कार्यक्रम सोबत घेऊन जाऊया. हे प्रेरणास्थान आमचे कॅप्टन कृष्णाजी सोनवणे साहेब यांना त्रिवार वंदन करून त्यांच्याविषयी सांगायचं म्हणलं तर मी स्वतःच 1976 बटालियनमध्ये आलो. त्यावेळेस साहेब रिटायर झालेले होते, पण ज्यावेळेस आम्ही बटालियनमध्ये गेलो त्यावेळेस साहेबांचा इतिहास माहिती पडला की साहेबांनी किती कर्तृत्व आणि किती युद्ध लढूनसुद्धा आपल्या रेजिमेंटला बटालियनला एवढ्या मोठ्या मानसपदाने सन्मानित केलं. आणि आज आम्ही सर्व युनिटमध्ये त्यांचीच प्रेरणा घेऊन आज आपल्या ग्रुपचं आणि युनिटचं नाव जागतिक दर्जेवर आज आपण पाहायला मिळतंय. मी स्वतःला भाग्यवान समजतो की साहेब ज्यावेळेस 1992ला गोल्डन जुबली करता आमच्याकडे आले आणि मला त्यांची सेवा करण्याचा 2 दिवसाचा फक्त मौका मिळाला. त्यामुळं मी त्यांचं खूप 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 आणि खूप आभारी आणि कर्तृत्व आहे आणि मला स्वतःचा अभिमान वाटतो की मी त्यांचं काहीतरी करू शकलो. आणि आज मी रिटायर होऊन मला 24 वर्ष झाले, मला साहेबांचं घरदार काहीच माहिती नव्हतं. तरी असं एक आमच्या संस्थेमार्फत आम्हाला सर्वांना या ठिकाणी एकत्र केलं आणि मला त्यांचं दर्शन आज लाभलं. खूप खूप अभिमान वाटतो मला. साहेब सोनवणे साहेबांच्या सर्व परिवारांना माझा शतशत नमन. धन्यवाद साहेब. याच्यानंतर मी काही बोलू शकत नाही. धन्यवाद साहेब. साहेबांनी त्यांच्यासोबत काढलेले काही दिवस काही क्षणच त्यांना इतकं सुखावून गेलं आहे की त्यांच्याकडे त्यांच्यासाठी शब्द निघेना. त्यांचा ऊर भरून आला. काय प्रेम असते आणि सैनिकी परिवार काय असतोय हे यांच्या शब्दातून कळतं आहे. मी यानंतर त्यांच्या परिवाराचा सत्कार करण्यासाठी अध्यक्ष महोदयांना विनंती करतोय की रमेश सोनवणे साहेबांचं स्वागत करण्यासाठी ठीक आहे अध्यक्ष महोदयांना विनंती करतोय की रमेश सोनवणे साहेबांचं स्वागत करतील. सोनवणे साहेबांच्या इतिहासाला जोपासण्यासाठी त्यांच्या सूनबाईंनी काही कमी नाही ठेवली, तर आपण त्यांचाही सत्कार करूया. मालिनी रमेश सोनवणे मॅडमचा सत्कार करण्यासाठी मिसेस गायकवाड मॅडमना विनंती करतोय की त्यांनी मालिनी सोनवणे मॅडमचा सत्कार करावा.
तसेच मनीषा सुनील सोनवणे बहीण आहे, कोण आहे समोर बसलेला? देवकी चुलती आहे माझी, ओके देवकीबाई. ओके, सोनवणेच ना? हे वाला म्हणत आहे ना, हे म्हणत आहे का? आपल्या संघटनेचे राज्याध्यक्ष सुभेदार मेजर प्रदीप गायकवाड साहेब. देवप्पा साहेब होते ते. थोडी सांगितलं मला, तेच तर मला बाबांचा सत्कार केला आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. आपण सत्काराच्या कार्यक्रमाला पुढे चालतच राहू. तोपर्यंत मी सुभेदार भाऊ पवार साहेबांना विनंती करतोय की सुभेदार भाऊ पवार साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी या देशामध्ये शिक्षणाला सर्वप्रथम सुरुवात केली ते महात्मा ज्योतिबा फुले, प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई. त्याचप्रमाणे ज्या मानवानी मानवाच्या कल्याणासाठी कामकाज केलं अशा सर्व महाविभूतींना त्रिवार अभिवादन करतो. आज या ठिकाणी उपस्थित सर्व माजी सैनिक तसेच आपण या ठिकाणी जे उपस्थित आहोत तर ह्या परमवीर चक्र महावीर चक्र विजेते सोनवणे साहेब आणि यांच्या सर्व परिवाराला या ठिकाणी मी नतमस्तक होतो. आज या ठिकाणी उपस्थित सर्व वीर माता, वीर पत्नी, वीर पिता आणि सर्व रँकमधील सर्व माजी सैनिक, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आणि सोनवणे परिवार या सर्वांचा मी आदरपूर्वक सन्मान करतो. बंधूंनो, आजचा दिवस हा फार आनंदाचा आणि शौर्याचा दिवस आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927मध्ये जी महाडमध्ये क्रांती केली आणि त्यानिमित्त आपण सर्वांनी उपस्थित राहिलात, एकत्रित आलात, त्याबद्दल जो आनंद झाला त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बंधूंनो, या ठिकाणी महारेजिमेंटचा इतिहास सांगण्यापूर्वी आपल्या ज्या संघटना वेगवेगळ्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतो, परंतु आपण रिटायर झाल्यावर सर्वांनी एकत्रित येणं फार कठीण होतं. त्याप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये संघटना आहेत आणि त्या संघटना चांगल्या प्रकारे कामकाज करतात. बाबासाहेब आंबेडकरांचं जिथं जिथं पदपर्शाने कामकाज झालेलं आहे त्या ठिकाणी, तसेच महारेजिमेंटच्या विकासासाठी भरती संदर्भात ज्या ज्या प्रश्न आपल्याकडे आहेत त्याच्यासाठी सर्व माजी सैनिक, सर्व संघटना कामकाज करीत असताना आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कामकाज करीत असतो. तरी पण ह्या संघटनेचा सर्वांचा उद्देश एकच असतो की आपण सर्वांनी रेजिमेंटसाठी, महारेजिमेंटसाठी, बाबासाहेबांच्या नावासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. जे जे आपली कामं आहेत ते आपण केली पाहिजेत अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि आपसामध्ये मला वाटतं कुठल्याही प्रकारचा संघटनेमध्ये भेदभाव असायला नाही पाहिजे. तरी पण आमची जी यशदी माजी सैनिक संघटना आहे ही महाराष्ट्र चिपळूण तालुक्याची आहे. तर ही संघटना 2012पासून संघटित आहे आणि ही संघटना रजिस्टर असून आम्ही सागरपर्यंत भीमा कोरेगावला जी सलामी होत नव्हती
तिथपासूनची भरती संदर्भात सर्व गोष्टीची आम्ही त्यावेळेस जनरल पुन्नाप्पा आणि तिथल्या रेजिमेंट ऑफ कर्नलचे बातचीत केलेली आहे आणि तिथपासून आमची संघटना चांगल्या प्रकारचं कामकाज करते आणि या ठिकाणी आता बहुउद्देशीय महाराष्ट्र राज्याची संघटना आहे, ही पण चांगल्या प्रकारचे कामकाज करते. थोडंसं आम्हाला डावलल्यासारखं वाटत होतं, परंतु आमची संघटना त्यांच्यासोबत राहून आम्ही त्यांना चांगलं सहकार्य करत असतो आणि जिथे जिथे जी संघटना आहे तिथे ते मी त्यांच्यासोबत आहोत. तरी पण विषय सांगायचं मला तशी सूचना आली की मी ह्या विषयावर जास्त बोलणार नाही, परंतु माझं नाव सुभेदार भाऊ पवार, सेकंड महार रेजिमेंट आणि या सेकंड महार रेजिमेंटमध्ये मी असताना आम्ही 71च्या युद्धामध्ये होतो. तर या युद्धामध्ये आमची पलटण 65 किलोमीटर पाकिस्तानमध्ये गेली होती आणि तिथे आम्ही वास्तव्य करत असताना आमच्यावर खरं म्हटलं तर आमची पलटण बाडमेर सेक्टरमध्ये होती आणि पाण्याचा फार प्रश्न होता. अन्न पाणी काहीच नसताना आमची पलटण 65 किलोमीटरमध्ये गेली आणि 14 दिवस आम्ही चालत होतो. तर 14 दिवसामध्ये आम्हाला अजिबात एक पाण्याचा थेंब मिळाला नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही पर्वतवली, बॅटल ऑफ दी पर्वतवली या पर्वतवलीला अटॅक केला. तर त्यावेळेस आमच्या पलटणी 35 माणसं जिवंत कॅप्चर केली आणि त्या ठिकाणी आता पर्वतवली, बॅटल ऑफ दी पर्वतवली असा झेंडा लागलेला आहे आणि आमच्या पलटणमध्ये हा मोठा दिवस उत्साहाने साजरा होत असतो प्रत्येक वेळी. तर ह्या पलटणमध्ये आम्ही राहत असताना जेव्हा आम्ही पुण्याला होतो तेव्हा आमच्या बाजूला शीख एलाई अशा पलटणी होत्या, परंतु गेममध्ये आमची तेवढा नंबर येत नव्हता. परंतु आमच्या शिवसाहेबांनी सांगितलं होतं की लढाई में कोई गेम नहीं होगा, लढाई में लढाई होगी. तर आमची पलटण, आमच्या बाजूला जे सरदारजी 2 शीख पलटणी होत्या त्या सर्व मागे राहिल्या आणि आमची पलटणी सेकंड महार पुऱ्या डिव्हिजनमध्ये 65 किलोमीटर पुढे जाऊन झेंडा लावला. अशा प्रकारच्या आमच्या बटालियनचा इतिहास आहे आणि हा इतिहास सांगत असताना मला एक खंत वाटली की आम्ही भीमा कोरेगावला माझा सत्कार झाला तर मला युद्धकैदी बनवलं, परंतु मी युद्धकैदी नाही. मी त्यावेळेस त्या ठिकाणी होतो, परंतु आमचं जे पेट्रोलिंग गेलं होतं, आमच्या ब्राऊ कंपनीचे 13 माणसांचं पेट्रोलिंग गेलं होतं. जगदीश पाल साहेब आणि सुभेदार मेजर गणपत कांबळे आणि 13 माणसं त्यांच्यासोबत नवीन होती आणि ही पलटण म्हणजे रेकी करायसाठी गेले होते पेट्रोलिंग. पण त्या लोकांना रेकी करत असताना पाकिस्तानच्या एरियामध्ये गेले आणि त्यांना कैद केली. कैद केल्यावर त्यांना आता कंपनी कमांडर गेल्यामध्ये आदेश द्यायला कोणी नव्हतं. तर हवालदार मेजरनी MMG प्लाटूनला जाऊन सांगितलं की तुम्ही पुढे जाऊन त्यांना कवरिंग फायर द्या. परंतु कवरिंग फायर देत असताना तर रेंज फाइंडरनी पाहिलं तर त्याच्यावर त्यांना दिसलं की त्यांना कॅप्चर करून नेत होते, म्हणून त्यांनी फायर केलं नाही आणि त्या 13 माणसांना आमच्या कॅप्चर केलं आणि जे मेजर साहेब होते त्यांना खूप त्यांचा हाल केला. त्यांची जीभ भाजली होती, सर्व ठिकाणी आगीचे चटके दिले होते आणि ते शहीद झाले होते. त्याच्यानंतर दशरथ पंधेर एक होता माणूस नायक, त्यालाही शहीद केलं. दुसरा बाबर नावाचा एक लाचनायक होता, तेही दोघे शहीद झाले. 3 प्रेतं आमची शहीद झाली. नंतर ड्यू कमांडरने ऑर्डर दिली होती की जर 2 दिवसामध्ये माझी माणसं सोडली नाही तर आम्ही लगेच अटॅक करू. तर त्याप्रमाणे ते आमची माणसं आणि 3 बॉड्या अशा बॉर्डरवर आणल्या आणि त्या परत आमच्याकडे आल्या. तर अशा प्रकारचा सेकंड महारचा इतिहास आहे आणि आता ह्याच्यापुढे जे कार्यक्रम होणार आहेत ते मला वाटतं आपण सर्व संघटना मिळून एकत्रित करावं आणि पुढचा जो 1 ऑक्टोबरचा कार्यक्रम आहे तो मला वाटतं या ठिकाणी व्हावा अशी माझी प्रामुख्याने इच्छा आहे. संघटनांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करतो आणि सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. जय भीम. धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. इतिहास सांगताना येथे जो संचालन करणारा असतोय त्या संचालकापर्यंत ते माहिती खरीपर्यंत पोहोचत नसतं आहे. आता साहेबांनी जसं सांगितलं आहे की कोरेगाव दिनानिमित्त जेव्हा त्यांच्या युद्ध कैदी म्हणून हे झाला उल्लेख झाला, ॲक्च्युअल आताही त्यांना तसंच विचारलं गेलं आहे आणि ते आम्ही क्लिअर केलं आहे आणि साहेबांनी स्वतःच सांगितलं आहे की आम्ही युद्ध कैदी नव्हतो, तर आम्ही लढाई लढत 65 किलोमीटर जाऊन तिथे आपला तिरंगा फडकवला. हा आपला अभिमान होता आहे आणि हा इतिहास आपल्यालाच सांगायचा आहे. हा इतिहास जोपर्यंत आपण सांगणार नाही आहे तोपर्यंत हा इतिहास पडद्यामध्ये राहील आणि आपल्याला हा पडद्यामधून बाहेर काढायचा आहे. त्यासाठी हे एक आपल्याजवळ हक्काचं चॅनल होतं, हे एक आहे आणि एक आवाज इंडिया आपल्याजवळ 2च चॅनल आहे.
लोकांना वाटतंय की हे चॅनलवर कशाला खर्च करतोय. हे खर्च करण्याचं कारण हेच आहे की आपल्यामध्ये जिवंत असणाऱ्या व्यक्तींना आपण त्यांचा खरा इतिहास समजू शकत नाही आणि तो खरा इतिहास समजवण्यासाठी आपल्याला खूप काही झटावं लागतं आहे. मी विकिपीडियावर गेले 6 ते 7 महिने झाले मी लिगली स्टडी करत आहो आणि आपल्या विकिपीडियावर आपल्या महार रेजिमेंटचाच इतिहास धडाचा लिहिलेला नाही. याबद्दल कोणीच काही बोललं नाही. आणि जेव्हा इथे आम्ही फोटो लिहितो, कॅलेंडर बनवतो, त्यामध्ये तुम्ही जेव्हा कमिया काढता तेव्हा मला खूप मोठा स्वतःलाच हे वाटतं आहे. पण जेव्हा आम्हाला लिहायचं असते, तुम्हाला सुझाव मागतोय, तेव्हा कोणीच पुढे येत नाही. चुका तर होणी नव्हती. जेव्हा आपल्याला परिवर्तन होईल, माहिती होईल, तर आपण ते सुधारू. आणि आजही आपल्या सर्वांनाच आवाहन करत आहे, कारण विकिपीडियावर मला महार रेजिमेंटचा इतिहास अपडेट करायचा आहे आणि ती लिगली प्रोसेस असतं आहे. विकिपीडियावर करण्यासाठी जर उद्या मी तिथे दुरुस्त केली तर मला चॅलेंजिंग येईल आणि मला कोर्टामध्ये सरळ दाखल व्हावं लागेल. त्यासाठी जेही काही माहिती आपल्याकडे आहे, उपस्थित आहे, जे बुक्समध्ये आहे, आम्ही तयारी करत आहोत. आपले महार रेजिमेंटचे 2 व्हॅल्यूम आहे. आम्ही त्याच्यासाठी कितीतरी कष्ट करून राहिलो. 1 व्हॅल्यूम आम्हाला मिळालं, 1 आणखी पाहिजे. व्हॅल्यूम 1 आणि 2 कोणाकडे असतील तर त्यांनीही आम्हाला सुपूर्द करावं, कारण आपण महार रेजिमेंटची लढाई कोर्टात लढत आहोत. जे आम्ही काही गोष्टी अशा आहेत, खिल्लारे साहेब कधी कधी बोलून जातात, मी कधीच बोलत नाही, कारण मी कायद्याचा विद्यार्थी आहे. त्या नात्यानं मला काय पाडावं लागते त्या गोष्टी मी पाडतोच. मी त्या खुलेआम सांगू शकत नाही, म्हणून त्या गोष्टी तशाच राहतात. पण ते बोलून जातात कारण त्यांना वक्तृत्वाच्या भरामध्ये बोलून जातात. त्या गोष्टी आपण सांगा. आणि महार रेजिमेंटचा इतिहास जो लपलेला आहे, दडलेला आहे, जो प्रकाश होता त्या लोकांनी आणलाच नाही, कारण त्यावेळेला आपले लोक शिकलेच नव्हते. ज्या लोकांनी आज आमच्यापर्यंत, जेव्हा मी 95मध्ये सेंटरला गेलो त्यावेळेस सेंटर तर खूप चांगलं होतं. त्याच्या आधी जे सांगतात बुद्धा सर, आमचे साहेब, सपकाळ साहेब, आणि टायगर आहेत, त्यांना आजही टायगर म्हणतात. 8 महारमध्ये PVC बटालियनमध्ये जी कमांड केली त्यांना शिवम काही बोलेल असं काही वातावरणच नव्हतं युनिटमध्ये. असे आज त्यावेळेसच्या त्या हस्ती होत्या. आजही त्या आपल्यासोबत त्याच आहे आणि त्यांच्याच प्रेरणेनं आम्ही आज तसेच घडत आहोत. जरी आम्ही त्यांच्यासोबत एवढ्या नोकऱ्या केल्या नसेल, पण त्यांचं शिक्षण आणि त्यांचा जो प्रवाह आहे तो आम्ही पुढे खेचत चाललो आहे. तर तो प्रवाह आपल्याला पुढे न्यायचा आहे, तो इतिहास उजेडात आणायचा आहे. त्यासाठी आपल्याकडे जेवढी माहिती असेल, फक्त अशी कोणाच्या वरली नका, यांनी सांगितली म्हणून नाही, आपल्याला लिगली अपडेट करायची आहे, विकिपीडियावर अपडेट करायची आहे. कारण आपल्या विकिपीडियामध्ये काहीच आपली माहिती नाही. इवन आपल्या 1st, 2nd, 3rd बटालियन 3 बटालियन जर सोडल्या तर त्यांच्या रेजिंग डेट आहे, बाकीच्यांच्या रेजिंग डेट पण नाही आहे. बाकी अवॉर्डची तर गोष्टच वेगळी आहे. कारण आपला इतिहास लिहिणार कोण, तर लिहायला आपणच सुरुवात करूया. तर म्हणून आज आपण इथे आज जो कार्यक्रम आयोजित केला तो इतिहासासाठीच केला होता. कारण प्रकाश ज्योतामध्ये आपल्याला सोनवणे साहेबांनाही आणायचं होतं. एवढी मोठी इथे हस्ती आहे, इथे एवढा मोठा इतिहास लाभलेला आहे या भूमीला, आणि तो इतिहास आपल्यापासून दूर चाललेला आहे. की महार रेजिमेंटची सुरुवात बाबासाहेबांनी केली, ती इथनंच झालेली आहे. इथं सत्याग्रह इथेच झालेला आहे, मनुस्मृती इथंच दहन झालेली आहे. अशा भूमीतून आपण इतिहास समोर घेऊन जाऊया. तर त्या इतिहासाला पुढं आणण्यासाठी आपण सर्वांचंच योगदान पाहिजे. यानंतर आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या भगिनी आपल्यासोबत हर प्रोग्राममध्ये येतात आणि त्यांचे काही विचार असतील काय आपण त्यांचे विचार ऐकतच नाही, कारण त्यांनी आपल्यासोबत सेनेमध्येही आपले परिवार सांभाळले, आपले घरदार सांभाळलं, आपल्याला सुव्यवस्थित ठेवलं आहे आणि त्यांचाही सहभाग आपल्या जीवनामध्ये आहे. तर म्हणून मलाही असं वाटते की आपल्या भगिनींनी आपले विचार या मंचावर व्यक्त करावे, जेणेकरून आपल्यालाही त्यांच्या काय भावना असतील त्या माहीत पडेल. म्हणून मी आमंत्रित करतोय आज श्रीमती सविता बाळासाहेब जाधव मॅडमला की ते आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी वंदन आहे. तसेच महावीर चक्र विजेते सुभेदार मेजर कृष्णाजी सोनवणे यांना माझं विनम्र अभिवादन आहे. आज आपण अत्यंत सामाजिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण महाड चौदार तळे, महाड या शहरात आपण आलो आहोत. आपण का आलो आहोत हे एक महत्त्वाचे कारण आहे. हे तळे पूर्वी सामाजिक पाण्याचे तळे होते. पूर्वी अस्पृश्य कोणाला म्हटले जात होते? अस्पृश्य आपल्यासारख्या दलित वर्गातील लोकांना अस्पृश्य म्हटले जात होते. त्यांना तिथे पाणी भरण्यास सक्त मनाई होती. पाणी तिथं भरल्या देत जाऊ नव्हतं आणि आपण तिथं पाणी पिण्याची, जनावरं तिथं पाणी पित होते. सर्वांना पाणी पिण्याचा तिथे अधिकार होता, पण आपल्याला नव्हता. बाबासाहेबांनी आपल्यासाठी
आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध फार मोठा ऐतिहासिक संघर्ष केला. 1927 साली महाड सत्याग्रह, या महाडच्या पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी महाड या ठिकाणी बाबासाहेबांनी फार मोठा संघर्ष घडवून आणला आणि याचे नेतृत्व स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी केले. 20 मार्च 1927 रोजी त्यांनी हजारो अनुयायांसह तळ्यावर पाणी पिऊन समानतेचा हक्क आपणास दिला. आपणाला समानतेच्या हक्काचा दावा आपणावर केला. बाबासाहेबांनी आपला सामाजिक समानतेचा जो रथ आहे तो इथपर्यंत आणण्यासाठी फार कष्ट भोगले आहे, फार सहन केलं आहे. आपल्या परिवाराची सुद्धा त्यांनी कधी पर्वा केली नाही. आपले मुलं त्यांनी मातीत घातले. आपल्या पत्नीचाही त्यांनी कधी विचार केला नाही किंवा आपल्या कुठल्याही नातेवाईकांचा किंवा आपल्या कुठल्याही विचाराचा त्यांनी विचार न करता फक्त आपला समाज, आपल्या समाजाला जे बंधन आहे, ज्या रूढी परंपरेने जे गुंतवून ठेवला आहे, आपला जो अधिकार आहे तो आपल्याला मानवतेचा अधिकार का मिळत नाही, हे बाबासाहेबांनी याच्यावर चिंतन केले आणि बाबासाहेबांनी त्याच्यासाठी फार मोठा संघर्ष करून आपणाला हे महाड चवदार तळ्याचे पाणी खुले करून दिले. आपण समानतेचा ऐतिहासिक हा संघर्ष आपण विसरलो नाही पाहिजे. आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि आपण बाबासाहेबांचे शेवटचा श्वास असेपर्यंत कृतज्ञ राहिले पाहिजे. बाबासाहेबांच्या चळवळीला खांद्याला खांदा देऊन आपण कार्य केले पाहिजे, सामाजिक कार्यात भाग घेतला पाहिजे. इथे सर्व महार परिवार आहे. मला सार्थ अभिमान आहे. मी महार परिवार 8 महार या परिवाराची मी एक सदस्य आहे. मला खूप अभिमान आहे. सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय भीम, सप्रेम जय भीम. थँक्यू ताई. आपण आपले अमूल्य विचार मांडले. मी एक किस्सा ऐकला होता. बाबासाहेबांनी इथे जेव्हा चवदार तळ्याचं सत्याग्रहाची जेव्हा बाजू मांडली होती तेव्हा रमाई खूप दुःखात होत्या. त्यावेळेस त्यांचे बाळ गेलेले होते. तर रमाईंचा विचार होता की मला पण या सत्याग्रहामध्ये सहभागी व्हायचं. तर बाबासाहेबांनी विचारलं कशासाठी. तर रमाई म्हटल्या मी तिथे जाऊन तिथं येणाऱ्या सत्याग्रहांसाठी, त्या लोकांसाठी भाकरी थापेल. म्हणजे हे विचार होते त्यावेळेस महिलांचे. आणि आज आपल्यासोबत ज्या महिला आहेत त्यांनी हेच काम केलेले आहेत. त्यामुळे मी या इतिहासाला पुढे नेण्यासाठी कैलाश खिल्लारे साहेबांना विनंती करतो आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. विश्वशांतीगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य महामानव, विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. सन्माननीय व्यासपीठ अध्यक्ष महोदय आणि उपस्थित सर्व महार रेजिमेंटचे बहादूर जवान, बहादूर सैनिक, तसेच वीर नारी, वीर मातापिता आणि सर्व महिला, सर्वांना मी क्रांतिकारी जय भीम. आता 2-3 वक्त्यांनी खूप चांगल्या प्रकारे भाषण केलेलं आहे. परंतु आजचा जो दिवस आहे तो क्रांती दिन म्हणजे 20 मार्च 1927ला बाबासाहेबांनी याच भूमीवरती येऊन आपल्याला पाणी पिण्याचा हक्क जो म्हणता येईल, परंतु आपल्याला समानतेचा हक्क मिळवून दिलेला आहे आणि तो तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. त्यावरती मी जास्त भाष्य करणार नाही. आज प्रमुख ज्या ठिकाणी आपण ज्यांच्या निवासस्थानी आपण इथं म्हणजे हा जे कार्यक्रम घेत आहे त्याचं मुख्य कारण म्हटलं म्हणजे महार रेजिमेंटचा जो इतिहास आहे तो महार रेजिमेंटचा इतिहास आहे. आपण हा जगाच्या कोपऱ्यापर्यंत गेला पाहिजेत आणि त्याच्यासाठी जसं खोब्रागडे साहेबांनी सांगितलं आहे विकिपीडियावरती किंवा गुगलवरती हा इतिहास मिळत नाही. तर ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे की हा खरा इतिहास हा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा कसा गेला पाहिजे. तर कृष्णा सोनवणे साहेब आजचे जे मुख्य आकर्षण आहे, सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या परिवारांना सप्रेम जय भीम करतो. त्यांनी आम्हाला इथं येण्याचा हा जो मोका दिला आणि आतापर्यंत एक आमच्यातर्फे असं म्हणता येईल बाकी एक दुर्लक्षित हे एक स्थळ होतं, परंतु त्याला आपण एक लक्षित करण्याचा आपण प्रयत्न करूया. थोडीशी 1947-48च्या युद्धाची पार्श्वभूमी मी जास्त वेळ घेणार नाही कारण पुष्कळ वेळ झालेला आहे. 1947 साली भारत देश हा स्वतंत्र झाला होता आणि 29 ऑगस्ट 1947ला बाबासाहेबांचं घटना मसुदा समितीवरती त्यांची एक नियुक्ती झाली होती.
परंतु त्याच टायमाला भारताचं पार्टिशन झालं होतं आणि त्या टायमाचे जे काश्मीरचे जे राजा होते, राजा हरिसिंग, हे ना तर भारतामध्ये होते नाही पाकिस्तानमध्ये होते. कारण थोडंसं पाठीमागे तुम्हाला घेऊन जातो मी इतिहासाच्या भूमीवरती. तर कॅबिनेट मिशन यांनी 389 सदस्याची संविधान सभा तयार केली होती आणि ती संविधान सभा जेव्हा भारताचं पार्टिशन झालं तर त्या संविधान सभेमधून 90 सदस्य हे पाकिस्तानच्या वाटणीवर गेले आणि 299 सदस्य हे भारतामध्ये आले. तर हा जो काश्मीरचा जो राजा होता हा सेपरेट राहिल्यामुळं पाकिस्ताननं काश्मीरच्या राजावरती हा हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर हरिसिंग राजा यांनी भारताला विनंती केली की माझ्या राज्याला तुम्ही वाचवा. तर त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यावेळेचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यावेळेचे पहिले भारताचे कानूनमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हा सवाल सांगितला. तर बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही क्षणाचाही विलंब न करता की तुम्ही पहिले पाकिस्तानवरती हमला करा आणि पूर्णच्या पूर्ण जो काश्मीर आहे तो भारतामध्ये सामील करा. त्यावरती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी थोडीशी ॲक्शन घ्यायची ती ॲक्शन घेतली नाही. हा प्रश्न हे युनोमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि या 2-4 दिवसामध्ये या विलंब झाल्यामुळे पाकिस्तानने काश्मीरचा थोडासा भाग हा जिंकून घेतला. आज त्याला POK म्हणतात, पाक ऑक्युपाईड काश्मीर. आणि नंतर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की 1st, 2nd, 3rd महार रेजिमेंट ही पुढे पाठवावी. तुम्हाला सर्वांना माहीत असेल की 27 ऑक्टोबर हा इन्फिनिटी डे म्हणून मानण्यात येतो. तो का मानण्यात येतो की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधून जे पहिलं डकोटा विमान उडालं होतं आणि त्यामध्ये शीख रेजिमेंटचे एक सेक्शन होता आणि तो 1947च्या युद्धाच्या वेळी तो पहिला वेळेस त्यांनी लँड केलं होतं. कदाचित त्यामध्ये महार रेजिमेंटची अगर टोली असती तर त्या ठिकाणी महार रेजिमेंटचं नाव झालं असतं. टाळ्या वाजवा तुम्ही या गोष्टीला. हे हा आपला इतिहास, हा दुर्लक्षित इतिहास आहे आणि म्हणून की आपल्याला हा इतिहास जगासमोर आणायचा आहे. बाबासाहेबांचं म्हणणं जर ऐकलं असतं तर पूर्ण काश्मीरचं आज भारतामध्ये असतं. परंतु आज काश्मीरच्या ज्या समस्या होत आहे ते एक पंडित जवाहरलाल नेहरूच्यामुळे होता. तो विषय वेगळा आहे त्यामुळे जास्त घेणार नाही. परंतु त्याच युद्धामध्ये जम्मू काश्मीरमध्ये नौशेराच्या युद्धामध्ये 1947मध्ये नायक कृष्णा सोनवणे आजचे सुभेदार मेजर ऑर्डिनरी कॅप्टन आणि त्यांच्यासोबत आपण बघत आहेत आबा किरकुतडे, पुंडलिक महार, हवलदार अमृत गमरे आणि नायक साळवीसाहेब, शिपाई धोंडू जाधव आणि राहू कांबळे हे झंगरच्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या बलोचच्या रेजिमेंटच्या एका शिपायाने त्यांनी पाठीमागून येऊन गर्दन उडवली होती आणि त्यावेळेस झंगरच्या क्षेत्रामध्ये राहू कांबळेंनी आपली मशीन गन त्यावेळेस आपली महार मशीन गन होती. महार मशीन गनने त्यांनी तो मशीन गन चालवून कमीत कमी 150 ते 200 सैनिक मारून टाकले होते गर्दन कापल्यानंतर. टाळ्या वाजवा गोष्टीवरती. कारण काय आहे की महार है मरता नाही. महार है ये मनाने महार हा जिवंत असतो, जसे कृष्णाजी सोनवणे साहेब आहेत. तर ही थोडीशी युद्धाची पार्श्वभूमी होती. दोनच राजे इथे गाजले या पावन पुण्यभूमीवर, या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर आणि एक चौदार तळ्यावर. पण मी तर म्हणेन की एकच राजे महार रेजिमेंटमध्ये गाजले ते आहेत कृष्णाजी सोनवणे. आज त्यांच्या घरी आपण इथं कार्यक्रम घेत आहोत. बंधूंनो, वेळ जास्त झालेला आहे. मला इतिहास मी सांगायला लागलो. तुम्ही इतिहासा संदर्भाचाही सांगतो आणि खोब्रागड साहेब माझं हमेशा नाव घेतात. माझ्याकडे भीमा कोरेगावची RTIची एवढी माहिती आहे. मी संघटनेतर्फे पुष्कळशी माहिती जमा केलेली आहे. ती माहिती भीमा कोरेगावमध्ये सांगितली. मी आज सांगणार नाही कारण मला ह्या गोष्टी सांगायच्या होत्या. आणि नक्कीच खोब्रागडे सर, आपण की विकिपीडियावरती, गुगलवरती हा जो इतिहास आहे हा नक्कीच आपण संदर्भासाठी टाकूया. परंतु सर थोडंसं सांगितलं बरं होईल. थोडीशी परवानगी मिळालेली आहे मला, कारण मी हमेशा वेळेचं भान ठेवत असतो. तर RTIमधून आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की भीमा कोरेगावची जी नोंद आहे महाराष्ट्राच्या शासकीय गॅझेटमध्ये नाही. बंधूंनो, तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल. आपण बस 1 जानेवारी तिथे जातो, सलामी करतो आणि वापस येतो. आणि गणपती काकडे साहेबांनी खूप शानदार इथं वक्तव्य केलेलं आहे. यश स्थिती आजी माझी सैनिक ही जी संघटना आहे महाराष्ट्रातील सर्व संघटनांना सोबत घेऊन चालते
एखाद्या वेळेस मी माझी ओळख सांगताना संघटनेचं नाव घेतलं असेल तर त्यावेळेस कोणी बी असं दुर्लक्षित करू नये. आणि महारमधील एक महार ज्यांचं नाव खंडूजी बिन गजूजी माळोदकर होतं, त्यांना हा भीमा कोरेगावचा स्तंभ आहे हा सांभाळण्यासाठी दिला होता. आणि त्या बदल्यामध्ये त्यांना भीमा कोरेगावच्या बाजूला पिंपरी, केशनंद, बकुरी, वाडेबोलाई आणि केशनंद डोंगरी या 5 गावामध्ये 260 एकर जमीन ही त्यांना पोटासाठी कसून खाण्यासाठी दिली होती. म्हणून एवढं असताना त्यांच्या वंशजांनी ही जे जमीन तर हडप तर केलीच केली, परंतु त्यांनी हे भीमा कोरेगावच्या जमिनीचा जो तुकडा आहे त्याचा गट नंबर 1033 आहे आणि सर्वे नंबर 1033 आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 10.3 हेक्टर 10 म्हणजे जवळ 9.5 एकराचा तुकडा आहे. आणि हा जो तुकडा आहे तो कसा फस्त करतील असा त्यांचा विचार आहे. परंतु जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि संविधान 26 जानेवारी 1950ला ते लागू करण्यात आलं आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी कलम 296 लिहिलेली आहे. आणि 296 कलममध्ये सांगितलेलं आहे की भारत देशामधील अशा जमिनी की ज्या जमिनीचा कोणी मालक नाही त्या जमिनीचे मालक कोण असणार आहे तर राज्य सरकार असणार आहे, भारत सरकार असणार आहे. आणि बाबासाहेबांनी दुसरी कलम लिहिलेली आहे की त्यामध्ये सांगितलेलं आहे की अशा जमिनीच्या, अशा वास्तूच्या, अशा स्तंभाच्या, अशा गड किल्ल्याच्या यांची सगळ्याची रखरखाव करण्याची जी जबाबदारी आहे त्या ज्युरिडिक्शनच्या राज्य सरकारची राहील. सर मी बरोबर बोलतो आहे? 49 कलम संविधान भाग नंबर 4मध्ये येथे मार्गदर्शक तत्वामध्ये येईल. आणि फंडामेंटल ड्युटीज आहे ह्यासुद्धा त्यामध्ये दिलेल्या आहे, परंतु मी फंडामेंटल ड्युटीकडे जाणार नाही आहे. तर बंधूंना मी तुम्हाला सांगितलं भीमा कोरेगावची जी नोंद आहे ती महाराष्ट्र शासनामध्ये करणं ही आपली पहिलं कर्तव्य आहे. महाराष्ट्राच्या गॅजेटमध्ये त्याची नोंद व्हायला पाहिजेत. आता ते करण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्र्यांना भेटायला पाहिजेत. त्यानंतर आपली जी संघटना आहे चिपळूणची संघटना आहे यश सिद्धी आजी माजी सैनिक बौद्धिशी असोसिएशन, गणपती पाटील साहेबांची संस्था आहे, त्यानंतर साताऱ्याची सुद्धा संघटना आहे. मी सगळ्यांचीच नावं घेतो. या आपली जी संघटना आहे आमचे संजय तांबे खूप चांगलं काम करतात आहे चिपळूणच्या संघटनेमध्ये, सावंत साहेब आहेत आणि भाऊपार साहेबसुद्धा आहेत. तर आपण सर्वांनी मिळून हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम कसा दूर करण्यात येईल आपण याच्यावरती आपण सगळ्यांनी मिळून काम करायला पाहिजेत. तर त्याच्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट पाहिजे. माझ्याकडे याचे सर्टिफाईड कॉप्यासुद्धा आहेत आणि त्या कॉप्याचा वापर करून आपण सरकारसमोर जे आहे आपण नक्कीच हा प्रॉब्लेम मांडूया. भीमा कोरेगावची नोंद होणं गरजेचं आहे, परंतु हा जो निकाल जो आहे हा निकाल कधी बी लागेल तो भीमा कोरेगावच्या बाजूनेच लागेल. कारण त्यामध्ये इंग्रजांनी जो भीमा कोरेगावचा रखवालदार होता त्या रखवालदाराला 388 क्रमांकाची जी सनद दिली होती आणि त्या सनदमध्ये मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही या स्तंभाचे फक्त रखवालदार आहात, मालिक नाही. तुम्ही या स्तंभाचे फक्त रखवालदार आहात, मालिक नाही. तर म्हणून आणि 49 प्रमाणे कलम 49 प्रमाणे ही जी जागा आहे ही राज्य सरकारची आहे. म्हणून बंधूंनो खरंच तुम्ही तयार आहात का? आपण ही जी केस अगर आपल्या कोर्टामध्ये टाकायची असेल तर आम्हा सर्वांना कोर्टामध्ये जाऊन ही आपल्याला केस नक्कीच टाकावी लागेल. काय तुम्ही तयार आहे? बिलकुल मनानं सांगा तुम्ही तयार आहे का नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला की ही केस कोर्टामध्ये टाकावी लागेल, आपल्याला त्याच्यामध्ये कंप्लेंट्स करावं लागेल. आपल्याला अजून डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट आपल्याला परत मागावं लागतील. आणि परत तुम्हाला सांगतो मी की सरकारी जागेवरती अतिक्रमण करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. मग माळवतकरने सरकारी जागेवर अतिक्रमण केलं का नाही केलं हात वर करा. कोणाचं म्हणणं आहे अतिक्रमण केलं का नाही केलं? बरोबर आहे. मग ती अतिक्रमित जागा आपण घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे? मग आपण काहीतरी मी जे बोलतो ते सरकारच्या डॉक्युमेंटनुसार सरकारने दिलेल्या कागदपत्रानुसार बोलतो आहे, माझ्या मनाला मी बोलत नाही. तर भीमा कोरेगावचा इतिहास मी थोडक्यात तुम्हाला सांगितला, कधी मी तुम्हाला डिटेल वाईज सांगेल. आणि खरोखर मला आज अभिमान वाटतो की या संघटनेद्वारे आणि आमच्या पहिले ज्या संघटना निर्माण झाल्या त्यांनी संघटन कसं करावं हे आम्हाला शिकवलं. आणि त्यामधून आपण एक संघटनसुद्धा तयार केलं, कायदेशीर रजिस्टरसुद्धा केलेलं आहे. चिपळूणची संघटना ही पहिलं रजिस्टर आहे. तरी मी आता जास्त वेळ न घेता सर मला असं वाटतं की पुरेसं आहे आणि जास्त वेळ न घेता मी परत आदरणीय कृष्णाजी सोनवणे साहेबांना मी ग्रेट सल्यूट करतो, त्यांच्या परिवाराला सप्रेम जय भीम करतो. आपण माझे 2 शब्द इथं ऐकून घेतलेच आणि इथून पुढे बी ऐकून घ्याल अशी मी सर्वांना विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद साहेब.
आपण सध्या तरी विस्तृतपणे नाही सांगितलं, त्यांनी त्यातले काही मोजकेच मुद्दे सांगितले. मला अपेक्षा होती की ते पूर्ण डिटेल सांगतात का, कारण ही जी लढाई लढत आहोत इथे लोक श्रेयवादाची लढाई समजतात. ही श्रेयवादाची लढाई नसून आपण आपल्या हक्काची लढत आहोत. ही लढाई कालपर्यंत आपले अशिक्षित बंधू असल्यामुळे, जसं साहेबांनी मला सांगितलं, दत्ताराम साहेबांनी, की आम्ही खूप चिपळूणची संघटना हे केलं आहे ते केलं आहे, त्यांनी प्रॉपरली केलं, त्यांच्या आधीपासूनही केलं आहे. एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही बीड जिल्ह्यामध्ये आहेत वाघमारे म्हणून, ते जंतर मंतरवर जाऊन बसतात. एकटा व्यक्ती असतोय आणि एकटाच यूट्यूब चॅनलवाला असतो त्यांच्यासोबत आणि एकटा तिथे जाऊन भीमा कोरेगावची लढाई लढतोय. आपण त्यांनाही दुर्लक्षित करू शकत नाही, कारण ते एकटे जरी लढत असले तरी आपल्यासाठीच लढत आहे आणि आपण ही संघटना याच्यासाठी बनवली की आपण सर्व एकत्रित मिळून लढायचं आहे. साहेबांनी जसं जमिनीचं उदाहरण दिलं ते ॲक्च्युअलच आहे, गॅजेटमध्ये कुठल्याच गॅजेटमध्ये नाही आहे. ही कुणालाच माहीत नाही, फक्त आपण लढतच आहोत वरवर. आम्ही जडापर्यंत चाललेलो आहो की ॲक्च्युअल जड काय आहे तिथपर्यंत पोचू तर उपाय होईल ना. आणि कोर्टात जाण्यासाठी मी सध्या तयार नाही आहे, कारण कोर्टामध्ये जर प्रकरण गेलं तर ते कुठल्या बाजूनं झुकेल आणि किती दिवस लागेल यासाठी आम्ही थोडा विचार विनिमय करून राहिलो आणि हे सध्याचं प्रकरण आम्ही संसदेत पोहोचवलं. दोन्ही सभागृहामध्ये हे प्रकरण पोहोचलेलं आहे भीमा कोरेगावचं. आता खुलेआमच सांगत आहे, तुम्हाला तर माहीतच झालं असेल. तर आज महा रेजिमेंटमध्ये जे दिशा पालट होत आहे हे आपल्या या लेटरबाजीमुळे नाही होत आहे. हे संसद विचारत आहे त्यांना की महा रेजिमेंटचे जे लेटर पोहोचलेले आहे, हे LAQ लागलेले आहे, त्याच्यावर काय आहे, त्याच्याबद्दल हे सगळे जे काही महा रेजिमेंटमध्ये उथलपुथल होत आहे ती त्याच्यामुळे होत आहे. आणि हे आपल्या एकतेचं आपल्याला हा विजय पाहायला मिळत आहे. तर हा चालतच राहील विषय. तर मी वानखडे मॅडमना विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. वंदना वानखडे मॅडम. वेळेची अभावी पाखरे साहेबच सांगतात आणि पाखरे साहेबांमुळेच खरा वेळ झाला. त्यांनीच मेसेज दिला की पाखरे साहेब आल्याशिवाय कार्यक्रम सुरू करायचा नाही. आता हे घेऊ या कार्यक्रम म्हटला की थोडा वेळेचं बंधन असतंच, करूया. हां वेळेवर. आता 1 मिनिटामध्ये मॅडम आपलं मनोगत व्यक्त करणार आहे, कारण त्यांचाही हक्क बनतोय, कारण ते आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून इथे हर कार्यक्रमात सहभागी होतात आणि त्यांचे विचार कोण ऐकतील तर त्यांच्या लिडरशिप म्हणून आपल्याला काही भगिनीच आपलं विचार मांडतील आणि आपण त्या कार्यक्रमामध्ये त्यांचंही आवर्जून ऐकून घेऊ. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर साहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, मातोश्री रमाई आणि महावीर सोनवणे साहेबांना माझा कोटी कोटी प्रणाम. आणि इथं बसलेले सर्व माझे सर आणि मॅडम यांना सर्वांना माझा सप्रेम जय भीम. आज चवदार तळ्याच्या सत्याग्रहाविषयी मी वेळेवर 2 शब्द सांगत आहे. 20 मार्च 1927 रोजी महाड येथील चवदार तळ्यावर सामूहिक संघटनात्मक स्वरूपात तळ्यात सामूहिक 20 मार्च 1927 रोजी महाड येथील चवदार तळ्यावर सामूहिक संघटनात्मक स्वरूपाचा तळ्यातील पाणी पिण्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. इतरांप्रमाणे आम्ही ही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिता हा सत्याग्रह त्यांनी केला. महाड येथे 25 डिसेंबर 1927 रोजी सत्याग्रह करण्यासाठी जमलेल्या प्रचंड जनसमुदायाद्वारे अस्पृश्यतेला मान्यता देण्यात मनुस्मृती या धर्मग्रंथाचे दहन करण्यात आले. महाड येथील सत्याग्रहात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही उपस्थित होत्या. अनंत विनायक चित्रे, वामनराव पत्की, सुभेदार धांडगे, सहस्त्रबुद्धे, समस्त संघाचे प्रधान बंधू इत्यादी लोकांनी महाड सत्याग्रहात भाग घेतलेला. त्याचप्रमाणे डॉक्टर आंबेडकर व मुंबईवरून शिवर्थकर, धोंडे, नारायण गायकवाड, गंगावणे, पुण्याचे राजभोज, नाशिकचे भाऊराव गायकवाड वगैरे पुढारी बोटीने महाडात
आले होते. अशा प्रकारे त्यांनी महाड तळ्याच्या सत्याग्रह करून आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार दिला. और माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद मॅडम. आपण वेळेवर का होईना आपले 2 शब्द व्यक्त केले, त्याबद्दल सर्व परिवारांचे मी स्वागत करतोय. आणि असंच आपण न घाबरता, आपला स्टेज आहे, तुम्ही हर कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. काय कार्यक्रमामध्ये सुधारणा करायला पाहिजे, आमच्याकडून काही चुकावत असेल तर ते पण आमच्या निदर्शनास आणा. कारण आमच्या बंधूंना आपलं कामं तर असतातच, ते करावंच लागते आमच्या जबाबदारी म्हणून, पण तुमच्यावरही आमच्या जबाबदाऱ्या आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला सहभागी सोबतच करूया. यानंतर मी रमेश सोनवणे साहेबांनाच विनंती करतोय की साहेबांच्या इतिहासावर त्यांनी थोडासा उजाळा घालावा. रमेश सोनवणे साहेब. नमो बुद्धाय. जय भीम. मी कृष्णा महावीर चक्र विजेते कृष्णा सयाजी सोनावणे यांच्या परिवाराचा परिचय करून देत आहे. सुभेदार साहेबांना 5 मुलं, त्यातून 4 मुलं 1 मुलगी. पहिले भीमराव कृष्णाजी सोनावणे पोलीसमध्ये DCP होते. ते आता 14मध्ये रिटायर झालेले आहेत. ते काही कारणास्तव तब्येत बरोबर नसल्यामुळे आले नाही. 2 नंबर रमेश कृष्णाजी सोनावणे. जय भीम. मी बिझनेस करतो छोटासा, आणि माझ्या नंतरचा लहान बहीण आहे. ती बहीण भांडुपला राहते, ज्योती घाडगे. आणि 3 नंबर भाऊ, 4 नंबर भाऊ आहे तो PSI आहे, सुनील कृष्णजी सोनावणे. सुनील कृष्णाजी सोनावणे. 5 नंबरचा भाऊ आहे तो सुरेश कृष्णाजी सोनावणे, तो सुद्धा आलमा इंजिनियर आहे. माझी पत्नी मालिनी रमेश सोनावणे, ही माझी भावजाई मनीषा सुनील सोनावणे. हा कुठं आहे, हा मुलगा सन्मिष सोनावणे, सन्मिष रमेश सोनावणे. असा सोनावणे साहेबांच्या परिवार आहे. आणि हे सोनावणे साहेबांच्या परिवाराने छोटंसं वास्तू वडिलांची उभी केलेली आहे. त्याचं अजून पूर्ण काम झालेलं नाही. ह्या डिसेंबरपर्यंत बहुतेक पूर्ण काम होईल. आणि त्यांचा टॅचो 29 डिसेंबर महिन्यातच बसवला जाईल. हा टॅचो डमी टॅचो आहे. आणि त्यांचा पंचधातूचा टॅचो बनवून आणलेला आहे आम्ही. पण आता ते पूर्ण झाल्यानंतर, हे म्युझियम जे म्हणतो ते पूर्ण झाल्यानंतर मग आम्ही डिसेंबरमध्ये त्या पुतळ्याचं अनावरण करणार आहोत. साहेब खूप खूप धन्यवाद. यानंतर मी वेळेचा विलंब न करता अध्यक्ष महोदयांना विनंती करतो, संघटनेचे राज्याध्यक्ष प्रदीप गायकवाड साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महामानवांनी दलित, शोषित, वंचित या संपूर्ण बहुजन बहुजनाच्या हितासाठी कार्य केले, अशा संपूर्ण महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. आज इथे जे कार्यक्रम आपण घडून आणलेला आहे, असे माननीय महावीर चक्र, जे भारत देशाचे पहिले महावीर चक्र आहेत, अशा या विभूतीला मी त्रिवार वंदन करतो. सोबतच मंचावरील अध्यक्ष आणि विशेष म्हटलं तर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रथम महारचे महावीर चक्र, जे आज आपल्यापर्यंत इथं आहेत, म्हणजे एकच महावीर चक्र आपला सध्या जिवंत आहेत, असे महावीर चक्र कचरूजी साळवे साहेब यांच्यासाठी थोडे टाळ्या होऊ द्या, कारण कोणाला माहितीही नसणार. तर असे जे आहे माझ्याबद्दल प्रचार केलेला आहे. मी महावीर चक्रवाला नाही, मी दाडण्याची आपण वय म्हणून झालेलं. माझं 82 वर्ष वय चाललं. ठीक आहे. तर हे मी सर्वप्रथम आपण इथं उपस्थित झाला या कार्यक्रमाला, तर या सर्व सैनिक बंधूचं आणि
इथं जे भगिनी आलेले आहेत, सैनिक भगिनी आलेल्या आहेत, या संपूर्ण महिलांचं पण मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आज आपण जर पाहतो म्हटलं तर महार रेजिमेंटला एकत्रित करण्यासाठीच आपण हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि तेच काम आपण 100% नाही जरी झालं तरी पण जास्तीत जास्त प्रमाणात आपण करत आहे याचं आपल्याला उदाहरण माहीत आहेत आणि ते उदाहरण म्हणजे आपल्या कामातून आपल्याला दिसत आहे. आता आपण जे इथं कार्यक्रम घेतला होता 1947-48चे युद्धवीरांच्या बद्दल, तर त्याच्यातले सर्वात महत्त्वाचे जे युद्धवीर आहेत, पहिलं महावीर चक्र कृष्णा सोनवणे आणि बाकी जे आपण इथं फ्लॅक्सवर पाहतात ते हे 6 जे वीर योद्धे आहेत तर त्यांचंसुद्धा नाव आहे. कारण का हे सोबतच जे आपली मशीन गन रेजिमेंट होती त्या माध्यमातून यांनी भारत देशात जर आज जम्मू आणि काश्मीर भाग आहे तर सर्वात मोलाचं काम म्हटलं तर महार रेजिमेंटचं आहे. हे आपण जगभर नाही तर भारतात तर पोचलंच पाहिजे, पण जगाच्या पातळीवर पोचायला पाहिजे. हे आपला सर्वात महत्त्वाचा इथं कार्यक्रम घेण्याचा हा उद्देश आहे. कारण आपला इतिहास कुठंतरी आपण कमी पडतो आहे. कारण जर आमच्यापर्यंत हा इतिहास, इथला इतिहास, महारचा इतिहास जर आमच्यापर्यंत जर न पोहोचला नाही, कृष्णा सोनवणे साहेबाचा फक्त या क्रांतीस्तंभापासून 300 मीटरवर असलेला हा स्टॅच्यू आजपर्यंत महार सैनिकापर्यंत पोहोचवला नाही तर आपण कुठंतरी कमी पडत आहोत. हे सर्वांनी मान्य करायला पाहिजे आणि त्याच्यावर आपण आपल्या इतिहासावर जरूर काम करायला पाहिजे असं मला तरी वाटते. आणि याच्यात कोणीही हे म्हणजे का बा मी हे केलं असं केलं याचं काहीच नाही, पण आपण कुठंतरी कमी पडत आहे हे मान्य केलं पाहिजे. हे माझं ठाम मत आहे. कारण जर आपण हे मान्य केलं नाही तर आपण अशाच प्रकारे आपला इतिहास कुठं ना कुठं गहाड करू. तर आपल्या इतिहासाला जर उजाळा द्यायचा असेल तर आपल्याला आपला इतिहास जाणणं गरजेचं आहे. जसं मी आताच सांगितलं, महार रेजिमेंटचा जे आपल्या भारत देशाचा इतिहास जो आहे ते महार रेजिमेंटने स्वातंत्र्यानंतर जर पहिले जे काही अवॉर्ड मिळाले तर त्याच्यात सर्वात जास्त जे अवॉर्ड आहे आणि काश्मीर जो जम्मू आणि काश्मीर जो भाग आहे तो आपल्यामध्ये आहे, ते सर्वात मोलाचं काम आहे. आता याच्यानंतर भरपूर काही सांगायचं आहे, परंतु टायमाच्या अभावी मी सुद्धा हे जरासं हे करतो. परंतु मी जे आपल्या महार रेजिमेंटच्या जे समस्या होत्या त्याच्यावर थोडीशी फक्त माहिती देणार आहे. कारण संघटनेच्या माध्यमातून कोणचे काम होते ते आपल्याला माहीत पडेल. सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे महार रेजिमेंटमध्ये मोलाचं काम झालं आहे आपला इतिहास जिवंत ठेवण्याचं. तर ते म्हणजे महार रेजिमेंटमध्ये भीमा कोरेगाव स्तंभ होता, जे रेकॉर्ड ऑफिस आणि कमांडर साहेबाच्या बंगल्याच्या पुढं. तर त्या ठिकाणी आता आपले जे आहे बॅचेस, जे पहिलं बॅचेस होतं 1-1 महार, ज्यांचे रचयिता होते रामजी बाबा आणि जे आज आपण वननकर बाबांना तिथं आज आपण सलामी देऊन आलो ते इथलेच विभूती आहेत आणि इथूनच तो इतिहास झालेला आहे. तर यांच्यापर्यंत आपण पोहोचलो, नाही तर आजपर्यंत आम्हाला इथं माहीत नव्हतं आणि बऱ्याच लोकांना आजही माहीत नाही. इथच्या लोकांना सुद्धा माहीत नाही. कारण का मी पाहिलं इथं त्यांना सुद्धा रस्ते माहीत नाही तिथले. तर मला वाटते आपण कुठंतरी मागं पडतच आहोत, ह्याला काही दोरा नाही. तर हे आपण काम उजाळा करणं हे आपलं सर्वात महत्त्वाचं काम आपण समजलं पाहिजे. एक दुसऱ्यावर टिपाटिपणी न करता आपण आपल्या इतिहासावर ध्यान दिलं पाहिजे. बाबा जसं आता आपला खोब्रागडे साहेबांनी पहिलेच सांगितलं, जो आदमी अपना इतिहास याद नहीं रखता वो अपना नया इतिहास नहीं बना सकता है, असं बाबासाहेबांनी म्हटलेलंच आहे. तर ते आपल्याला ध्यानात ठेवून सर्वांच्या मनात हा विचार असला पाहिजे की आपण जर कुठंतरी चुकत आहे आणि काही लोक आहेत का व्हॉट्सॲपच्या न्यूजवर जाऊन आपलं स्टेटमेंट देतात, तर ते चुकीचं आहे. कारण का खोब्रागडे साहेबांनी ते पण सांगितलंच की महार रेजिमेंटच्या हिस्ट्रीमध्ये जर आता कोणाकडे असेल तर त्यांनी पाहून घ्यावं, त्याच्यातनी डेट दिलेल्या नाहीत. फक्त 3 महार रेजिमेंटच्या डेट आहेत, नाही तर माझ्याकडे पण महार हिस्ट्री आहे KV कृष्ण साहेबरावांची लिखित, तर त्याच्यावर पाहून घ्यावं जे इंग्लिशमध्ये आहे. तर चुकीचं काही बोलून न बोलता आपण जर त्याच्यावर काम केलं तर मला वाटते खूप योग्य राहील. जर असलं तर ते दाखवून द्यावं, नसलं तर मग ते एक तर प्रोड्यूस करावं. कारण आम्हाला माहीत आहे आम्ही
गुगलवर सर्च केलं, युनिटमध्ये सुद्धा माहिती काढली, परंतु ते भेटलेलं नाही. तर असे जे आहेत आपल्याला आपला इतिहास कुठं चुकत आहे आणि चुकवणारे कोण होते, चुकवणारे आपले लोक नव्हते, कारण आपले लोक तिथं नव्हते. तर हे पण आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल. तर आपला इतिहास गलत केलेला आहे, परंतु आपल्या हाती आहे आता ते वाचवणं. जर आपण तो इतिहास वाचवला नाही तर आपण पुढं जाणार नाही, आणखी आपण मागं जाऊ. तर सर्वात महत्त्वाचं आहे आपला इतिहास जिवंत करणं, हे आपल्या हाती आहे आणि ते काम आपण केलंच पाहिजे असं मला तरी वाटते. आणि ज्यांच्याकडे काही जी माहिती उपलब्ध असेल, कारण का प्रत्येक युनिटचे लोक आपापल्या युनिटमध्ये किंवा या ग्रुपमध्ये या त्या ग्रुपमध्ये जुडलेले आहेत, तर त्यांनी जे काही सत्य माहिती आहे, जे एव्हिडन्स प्रूफ आहेत आपल्याकडे, ते माहिती ग्रुपवर जरूर शेअर करावी. आणि जे काही आपल्याला आपण देऊ शकतो, जे आपल्या संघटनेलाच नाही तर आपल्या महार रेजिमेंटला उंच नेण्यासाठी काम करेल, ते काम आपण प्रत्येकाने करावं असं मला तरी वाटते. आणि आज इथं जे आपण एक क्रांतीदिनी इथं उपस्थित झालो, म्हणजे हा क्रांतीचा संग्राम जो आहे, तो संग्राम पुढे नेण्यासाठी आपण मागील शिकवे गिलवे जे काही आहे ते विसरून जावं आणि आपण नेक कामासाठी एक विचाराने पुढं जावं असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि ज्यांना काही असं वाटलं तर प्रत्यक्ष कोणाही सोबत जे आहेत सर्वांचे नंबर अवेलेबल आहे, त्यांच्यासोबत बोलावं आणि आपला मार्ग काढावा असं मला तरी वाटते. आणि जर कोणी बोललंच नाही तर तुमचा मार्ग निघणार नाही. फक्त एक दुसऱ्यावर हे बोललं, टिप्पाटिप्पणी केली तर ते योग्य होणार नाही. तरी सर्वांनी या गोष्टीवर ध्यान देऊन आपण सर्वच जण एक दुसऱ्यांचे हितेची आहोत. आपल्याला महार रेजिमेंटचंच काम करायचं आहे, परंतु काही गोष्टी आहेत फक्त आपण सुलूट मारणे आणि एवढ्यातनीच न थांबता सर्वात महत्त्वाचा जो आपला इतिहास आहे ते जगापुढं आणणं ते सर्वात महत्त्वाचं आहे. जसा आता आपण मी सांगितलं सुरुवातीला, तसा इतिहास जे आपण लोकांपुढे आणायलाच पाहिजे. जसं भाऊ पवार साहेबांनी पण सांगितलं, महार रेजिमेंटचा 65 किलोमीटर अंदर घुसल्याचा इतिहास. तर असे जेवढे काही आहेत ते आपण आपला शेअर करत राहावा, टाकावा, ग्रुपवर टाकावा. जे आता सध्या आपण जिवंत आहात त्यांनी आपले अनुभव लिहून ठेवावेत. कारण का 100 बका और 1 लिखा बराबर होता है. तो लिखे को बहुत मान्यता है. और बाबा साहब की अगर सबसे पहली बात आपको लेना है तो वो है आपने सबसे पहले लिखित में रखो. जो भी काम है आपका लिखा हुआ होना चाहिए और वो सही होना चाहिए, और उस आधार पर आप उसके एविडेंस तैयार करो और उसके बाद बोलो, तो वो आपको पक्का आपको आगे बढ़ाने के लिए मदद देगा. तो मैं आज के इस शुभ अवसर पर सभी को पुनश्च सभी भारतवासियों को 14 तड़े संग्राम के उपलक्ष्य में सभी को हार्दिक हार्दिक बधाई और मंगल कामनाएं देता हूँ. यहाँ हमें और ये कार्यक्रम करने के लिए जो सोनोने परिवार है उन्होंने प्रोत्साहन दिया और इतना सारा वैभव उन्होंने यहाँ पे तैयार करके रखा, और इसको हम हर साल यहाँ से होना ही चाहिए. ऐसा मैं चाहे कोई भी माध्यम से हो, इधर ये कार्यक्रम होना ही चाहिए, ऐसा मैं सभी महार रेजिमेंट के सैनिकों को विनंती करता हूँ, आग्रह करता हूँ, ये कार्यक्रम इधर हर साल होना चाहिए. और ये भी विनंती करता हूँ कि आपको जो टाइम दिया है 1:30 बजे तक का टाइम है, तो आपने 1:30 बजे तक रहना चाहिए. कोशिश करो कि जो कोई टाइम दे रहा है, जो आपको पैसा भी आपका ही पैसा बर्बाद हो रहा है, तो वो पैसा बर्बाद ना जाए, टीवी पर जाए. जो कार्यक्रम है वो जो है वो अच्छी तरह से हर जगह पर दिखे, तभी आपका काम, आप जो काम कर रहे हैं वो आप सफलता के तरफ जा सकते हो. तो मैं अभी ज़्यादा कुछ नहीं बोलते हुए मैं और एक बता देना चाहता हूँ. एक मेरे तरफ से सुझाव है. सुझाव ये है कि जो भी बटालियन के 1st, 2nd, 3rd, जो 7, 8, 13 खास करके जो महाराष्ट्र के अंदर ज़्यादा ये है, तो उनको मैं एक रिक्वेस्ट करना चाहता हूँ. महार रेजिमेंट का जो है जो भी समस्या है, तो ये जो यशम साहब है खास करके जो रहे हैं, उनके तरफ से जो एक अपना स्टैचू का काम पीछे रहा है, जो मेन स्टैचू है जो हमने सभी संगठन के तरफ से मांग की है, वो अभी तक नहीं हुआ है. बाकी काम तकरीबन जो होना था, एक छोटा सा स्टैचू लग गया है.
मंदिर के अंदर जो भगवा फ्लैग था तो वहाँ पे पंचेसी लग चुका है। मंदिर के बाहर गौतम बुद्ध की बड़ी मूर्ति है, अंदर भी एक बड़ी मूर्ति सफ़ेद लग चुकी है। बाकी जो वहाँ पे मंदिर परेड होता है तो वहाँ का अभी आदेश है कि वहाँ पे सबसे पहले पंचशील ही लिया जाएगा। तो ये भी एक अच्छा काम अपने संगठन के माध्यम से, सभी संगठनों के माध्यम से वो काम हो चुके हैं। तो अपना सिर्फ अभी एक भर्ती कार्यशो का उसके ऊपर भी हम बात कर चुके हैं। अभी भी श्रवण मार का जो रेजिडेंट था तो उसमें भी उसके ऊपर बातचीत हुई है और वो बातचीत, और अगर आप श्रवण मार में देखेंगे तो हर जगह पर अभी हर कंपनी के अंदर गौतम बुद्ध की मूर्ति है। तो वो भी आपने हर यूनिट के पास ये मांग करना चाहिए और अपने स्टैचू के बारे में हर एक एशएम साहब की तरफ से आपने अन्य यूनिट के एशएम साहब को रिक्वेस्ट करो और वो जो पत्र है वो अपनी तरफ से डिफेंस मिनिस्टर, प्राइम मिनिस्टर, राष्ट्रपति और अपने महार रेजिमेंट सेंटर में जाना चाहिए, तभी ये काम थोड़ा सा और भी आसान हो सकता है। तो इसके लिए सभी से मैं उन्नत से रिक्वेस्ट करता हूँ कि ये काम अपना अधूरा है, उसके लिए सबने अगर थोड़ा जोर लगाया तो ये काम अपना आसानी से हो जाएगा। तो मैं अभी इससे ज़्यादा आगे कुछ नहीं बोलते हैं। उन्नत से मुझे सुन लिया है, आप सभी ने बड़े चाव से सुना है, इसलिए मैं सभी का तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ। और जो हमारे लेजेंड है इन्होंने भी इतनी देर तक मुझे बात करने का भी मौका दिया, इसलिए इनका भी मैं तहे दिल से आभार करता हूँ। पुनश्च कृष्णा सोनवने साहब के परिवार को, जो इन्होंने अपने पिताजी को जिंदा ही नहीं तो महार रेजिमेंट को जिंदा रखने का काम किया, उनके लिए एक बार पुनश्च ताली हो जाए, क्योंकि इनकी कितनी भी तारीफ करना कमी है, हमारे लिए कमी है। क्योंकि ऐसे भी पुत्र होना चाहिए जो अपना इसको जिंदा रखते हैं, तो वो काम उन्होंने किया है। तो ये अपने महार रेजिमेंट का इतिहास भी जिंदा रहेगा। तो इसके लिए मैं पुनश्च धन्यवाद देता हूँ, आभार व्यक्त करता हूँ। हमें भी इधर बोलने का मौका दिया और ये कार्यक्रम लेने का मौका मिला, इसलिए पुनश्च मैं सभी का धन्यवाद करते हुए जय भीम, जय भारत। आजच्या या क्रांती दिन निमित्ताने उपस्थित माजी सैनिक, महिला, बाकी महावीर चक्र कृष्णा सोनवणे साहेबाची परिवार, हे आज हे जो क्रांती दिवस झाला आणि मी महाडचा रहिवासी असून हा एवढा मोठा भव्य कार्यक्रम करण्याकरता मी असफल राहिलो, परंतु जे सुभेदार प्रदीप गायकवाड साहेब गेल्या 1 महिन्यापूर्वी यांची संघटना आणि संघटनेने तानाजी साली साहेबाजवळ प्रसंग समजला आणि त्यांनी बोलले की आम्ही येतो आणि हा एवढा मोठा भव्य कार्यक्रम कराल अशी मला तर अपेक्षा नव्हती। परंतु मला आज हे झालं की महार रेजिमेंट जे आहे एक छोटीशी तुकडी उभी राहून MMG उभी राहून इन्फेंट्रीमध्ये कन्वर्ट होऊन आज भारतामध्ये 1 नंबरवर हे महार रेजिमेंटची हिस्ट्री आहे आणि ती ठेवणारे हे तुम्ही ठेवणारे हे सर्व माजी सैनिक। कारण काय, रोप जो आहे त्याला बोहणारा मजबूत पाहिजे तर त्याचं फल चांगलं येतं। पहिली म्हण म्हणतात की सबर का फल हमेशा मिठा होतो, तसा आपण महार रेजिमेंटनी आम्ही सर्व समाजांनी सबर खाल्ली, म्हणून आज जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला जगामध्ये जो हा आहे, अगर त्या टायमाला आम्ही उतावले केले असते आम्ही ते केलं असतं, आम्ही सबर खाल्लो म्हणून हा आज एवढा मोठा भव्य कार्यक्रम होतोय। भव्य आज महार रेजिमेंटच्या बटालियन फॉरेनला जातात, कुठं ह्याला जातात लढायला, पुरा महार रेजिमेंट इंडियन आर्मीमध्ये महार रेजिमेंटशिवाय नाव नाही येत त्यांना आम्ही ऐकून। मी 1962ला भरती झालो आणि 62ला भरती झालो, 94ला रिटायर झालो। त्या टायमाला ते
1, 2 आणि 3 बटालियन महारेजिमेंटच्या आणि त्याच्यानंतर 7 आणि 8 ह्या बटालियन उभ्या राहिल्या आणि त्या बटालियनची जी स्टोरी जी आहे ते आतापर्यंतच्या सर्व बहादूर सैनिकांनी जेसोनी सर्वांनी आपल्याला सांगितले आणि ते सत्य आहे. कारण काय असं आहे की महारांची जी ताकद आहे त्या ताकदीवरती हे आहे. जसं राहू कांबळ्यांचे सर कापलं होतं परंतु ती ज्यांचा साहस चालत होता त्या साहस चालनला भीमर गल्लीमध्ये ज्या टायमाला आमची बटालियन गेली आणि त्या टायमाला आम्ही ज्या पेट्रोलला गेलो होतो भीमर गल्लीला जिथं राहू कांबळ्यांचं हे झालं होतं ती जागा बघितली. ती जागा फ्लँकिंग फायर देत होते. तर अशी एक मोठी स्टोरी आहे आणि ही जे अशी तुम्ही जर आता मला वाटतं मला 33 वर्ष रिटायर होऊन झाली आणि 83 वर्ष माझं वय आहे आणि या 83 वयामध्ये मी हे बघतो एवढं चांगला भव्य कार्यक्रम भव्य हे त्याची मला खुशी आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि दुसरा हा जो कार्यक्रम सुरू करायला आणि कार्यक्रम सुरू करतेवेळी आमच्याशी चर्चा करायला आणि ह्या चर्चेमध्ये जे आमचे समाजाची एक शाखा आहे महाडमध्ये शाखा क्रमांक 54 त्या शाखे क्रमांक 54नी जो सहकार्य केलं आहे असं सहकार्य मला वाटतं माझ्या हिताने असे सहकार्य माझे सैनिकाला करू शकत नाही आणि त्या सहकार्याने आम्ही आजपर्यंत जो हा एवढा मोठा कार्यक्रम केला. बंधूंनो हे सर्व बात काय आहे सांगायला गेलं चिकार होतं आहे. कृष्णा सोनवणेची जी स्टोरी आम्ही जेव्हा भरती झालो 1962मध्ये चायना ऑपरेशनच्या टायमाला भरती झालो त्या टायमाला आम्हाला समजता कृष्णा सोनवणे कुठले ते कोकणातले होते आणि ते महावीर चक्र आहे. त्या टायमाला आम्हाला त्याची तशी काही जाणीव नव्हती. आणि जेव्हा मी रिटायर होऊन आलो त्या रिटायर होऊन आल्याच्या नंतर माझे मित्र मधुकर गायकवाड समाजाचे कार्यकर्ते होते त्या टायमाला ते घेऊन आलो तर मला आलो ते घेऊन ही साहेब जागा त्यांना शासनाने दिलेल्या नाही हे त्यांचे हे आहेत त्यांची ओळख झाली. आणि तिथून मी बी आता इथं तुम्ही मला अध्यक्षपद देऊन सन्मानित केलेत परंतु जेवढी तुम्ही ह्या संघटनेनी आणि तुम्ही सर्वांनी ज्या संघटना ज्या आहेत त्या संघटनेने जेवढी महारेजिमेंटच्या आणि आपल्या बाबासाहेबांच्या ह्याच्याकरता जेवढी मेहनत केली काम केलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि हा ह्याच्या पुढे असाच कार्यक्रम ठेवाल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि इथंच थांबतो. जय हिंद जय भीम. अध्यक्ष महोदय इतका वेळ आपल्यासोबत बसून राहिले सर्वांचं त्यांनी ऐकलं आणि त्यावर आपलं मनोगत व्यक्त केलं. 83व्या वर्षी ते आपलं मनोगत अशाच तऱ्हेनं व्यक्त करतात. त्यांना पाहून आपल्याला ही प्रेरणा मिळते आणि हे रेजिमेंटचं हे जो कारवा आहे हा पुढे जात राहील असाच जात राहील अशीच अपेक्षा त्यांनी केली. तर मी यानंतर आभार प्रदर्शनासाठी गवई साहेबांना विनंती करतो की गवई साहेबांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. इथं उपस्थित सर्वच मान्यवर अध्यक्ष महोदय राज्य संघटनेचे अध्यक्ष महोदय आणि आपले मुख्य आकर्षक म्हणजे कृष्णाजी सोनवणे साहेब यांना मी वंदन करतो. आणि उपस्थित सर्वच बंधू भगिनींचे आपल्या सैनिक बांधवांचे मी सर्वांच्या वतीने आपल्या संघटनेच्या वतीने असोसिएशनच्या वतीने सगळ्याच्या 4-5 संघटना आहेत आता इथं तिथंच सगळे जमलेले आहेत याच्या सगळ्यांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. हा कार्यक्रम छानपणे इथे आयोजित झाला. सर्वांनी इथे कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपण सर्वांचेच संघटनेच्या वतीने मी आभार प्रदर्शन करतोय. खूप खूप आभार. आणि यानंतर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपली अशीच उपस्थिती राहो अशी आशा बाळगतो. आणि पुढला कार्यक्रम आपला 14 एप्रिल महूला आयोजित करण्यात आलेला आहे. 14 एप्रिल महूसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आणि महिला तिथपर्यंत नाही पोचतील तर 1 ऑक्टोबरचा कार्यक्रम जो आपला रेझिंग डे आहे महारेजिमेंटचा तो नांदेड शहरामध्ये होत आहे. तर त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनीच त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावी अशी संघटनेच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतोय. आणि आजचा कार्यक्रम इथेच अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम इथेच अध्यक्ष महोदयाच्या परवानगीने इथे संपला असे जाहीर करतो. जय भीम जय हिंद जय भारत जय संविधान. सर्वांचे आभार मानतो. आणि सदरचा कार्यक्रम हा सैनिकी पेशात आणि सैनिकी IT मध्ये जो सादर केला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि याच्या पुढील जो कार्यक्रम होईल याच्यापेक्षा उल्लेखनीय होईल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।